मंच पे मौजूद कांग्रेस के अध्यक्ष खड़गे साहब, असली शिवसेना के अध्यक्ष उद्धव ठाकरे जी, असली एनसीपी के अध्यक्ष शरद पवार जी, इंडिया गठबंधन के देश भर से आए हुए सभी सीनियर नेतागण और इतनी भारी संख्या में आए हुए मेरे सभी प्यारे बहनों, भाइयों, माताओं, बुजुर्गों, बच्चों, आप सबको मेरा नमस्कार, सबको मेरा प्रणाम। दोस्तों, आज आप लोगों के बीच में आके मुझे बहुत अच्छा लग रहा है। सीधे जेल से आ रहा हूं आप लोगों के बीच में। जेल का जवाब, जेल का जवाब। दिल्ली से आया हूं झोली फैला के आपसे भीख मांगने के लिए। मेरे भारत को बचा लो, मेरे देश को बचा लो। हमारे देश को प्रधानमंत्री जी तानाशाही की तरफ ले जा रहे हैं। हमारे देश को बाबा साहब अंबेडकर ने एक शानदार संविधान दिया था, जनतंत्र का। जनता चुनेगी, वोट करेगी, लोग चुने जाएंगे, वो शासन करेंगे। जिनको जनता चुनेगी वो शासन करेंगे। जनता के मुताबिक काम किए। अब धीरे 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 प्रधानमंत्री जी ये जनतंत्र खत्म करना चाहते हैं। मेरा उदाहरण लीजिए। दिल्ली में हमें 2015 में दिल्ली में 70 सीट हैं, विधानसभा में 70 सीट हैं। 70 में से 67 सीट, 67 सीट आम आदमी पार्टी को मिली थी। 5 साल बाद चुनाव हुए 2020 में, और 2015 में 67 सीट आम आदमी पार्टी को, 3 सीट बीजेपी को। 2020 में 70 में से 62 सीट आम आदमी पार्टी को, 8 सीट बीजेपी को। तो मोदी जी ने देखा कि दिल्ली में आम आदमी पार्टी को हरा नहीं सकते, तो मोदी जी ने एक षड्यंत्र रचा, एक फर्जी केस बनाया। उसमें मनीष सिसोदिया को, सतिंदर जैन को, सबको उसमें गिरफ्तार किया और फिर मुझे गिरफ्तार कर लिया। अगर हरा नहीं सकते तो गिरफ्तार कर लो। उन्हें लगा कि गिरफ्तार करेंगे तो केजरीवाल को इस्तीफा देना पड़ेगा, लेकिन केजरीवाल ने तय किया सरकार जेल से चलाएंगे। मैंने इस्तीफा नहीं दिया, सरकार जेल से चलाएंगे। अगर मोदी जी जनतंत्र को जेल में कैद करेंगे तो हम जनतंत्र को जेल से चला के दिखाएंगे। मैं एक बहुत छोटा सा आदमी हूं। हमारी एक छोटी सी पार्टी है, 2 राज्यों में है, पंजाब में, दिल्ली में। मैं सोच रहा था मोदी जी ने मुझे गिरफ्तार क्यों किया। मेरे जैसे छोटे से, वो तो इतने बड़े आदमी हैं, इतना उनके पास साधन है, तमाम उनके पास रिसोर्सेज हैं, मुझे क्यों गिरफ्तार किया। मुझे गिरफ्तार किया क्योंकि दिल्ली के गरीब बच्चों के लिए मैंने अच्छी शिक्षा का इंतजाम किया। दिल्ली के गरीब बच्चों के लिए मैंने अच्छे सरकारी स्कूल बनाए, शानदार सरकारी स्कूल बनाए। मोदी जी नहीं चाहते कि गरीब बच्चों के लिए अच्छे स्कूल बनाए जाएं, वो इस काम को रोकना चाहते हैं, इसलिए उन्होंने मुझे गिरफ्तार किया। मैंने मान लो 500 स्कूल बनाए। मोदी जी, आपका बड़प्पन तो तब था आप 5000 स्कूल बनाते। आप तो इतने बड़े आदमी हो, आप 5000 स्कूल बनाते, तब आपका बड़प्पन था। आपने केजरीवाल को गिरफ्तार करके स्कूलों का काम रोक दिया दिल्ली के अंदर। मुझे गिरफ्तार इसलिए किया क्योंकि दिल्ली में मैंने इतने सारे मोहल्ला क्लिनिक, गली गली में मोहल्ला क्लिनिक खोल दिए, सरकारी अस्पताल बनाए शानदार, सबका इलाज मुफ्त कर दिया, दवाइयां, टेस्ट, सब कुछ मुफ्त कर दिया 2.5 करोड़ दिल्ली के लोगों के लिए।
मोदी जी ये काम रोकना चाहते हैं, इसलिए मुझे गिरफ्तार किया। और विडंबना देखिए, दिल्ली के लोगों के लिए मैंने सारी दवाइयां मुफ्त कर दी, लेकिन जब मैं तिहाड़ जेल में गया 15 दिन तक मेरी दवाइयां बंद करवा दी मोदी जी ने तिहाड़ जेल के अंदर। मैं शुगर का मरीज हूं 20 साल से, और 10 साल से इंजेक्शन ले रहा हूं इंसुलिन के। रोज 4 इंजेक्शन लगते हैं मेरे को इंसुलिन के, 52 यूनिट इंसुलिन लेता हूं रोज। लेकिन जब मैं तिहाड़ गया, मोदी जी ने मेरे इंजेक्शन बंद करा दिए। 15 दिन तक मेरी 300 पहुंच गई शुगर, 350 पहुंच गई शुगर। मैं बोलता रहा वहां पे अफसरों को, कर्मचारियों को, मुझे इंसुलिन चाहिए, उन्होंने नहीं दी। बोले ऊपर से आदेश है, इंसुलिन नहीं दे सकते। अगर किसी आदमी को कई दिनों तक शुगर हाई रहे तो उसकी किडनी खराब हो जाती है, उसका लिवर खराब हो जाता है। मुझे नहीं पता ये क्या करना चाहते थे मेरे साथ, लेकिन इतिहास गवाह है, ऐसे बहुत सारे किस्से हुए हैं जब विरोधियों को और विपक्षी पार्टी के लोगों को जेल में डाल के उनके शरीर को खराब कर दिया गया। मुझे गिरफ्तार इसलिए किया गया क्योंकि दिल्ली के सभी लोगों की मैंने बिजली मुफ्त कर दी। दिल्ली में लोगों का बिजली का बिल 0 आता है। मैं मोदी जी को कहना चाहता हूं कि आपकी बड़प्पन तो तब होता जब आप पूरे देश के लोगों की बिजली मुफ्त कर देते। आपने दिल्ली के लोगों की बिजली आप रोकना चाहते हो, इसलिए आपने मुझे गिरफ्तार किया। अब दोस्तों, ये लोग कह रहे हैं कि मुझे 2 तारीख को दोबारा जेल जाना है। मैं जेल जाऊंगा कि नहीं जाऊंगा, ये आपके हाथ में है। अगर आपने इंडिया गठबंधन को जिता दिया, अगर आपने इंडिया गठबंधन की सरकार बना दी, तो मुझे जेल जाने की जरूरत नहीं पड़ेगी। और अगर आपने कमल का बटन दबाया तो मुझे दोबारा जेल जाना पड़ेगा। तो जो लोग मुझे जेल भेजना चाहते हैं, कमल दबा देना, और जो मुझे आजाद देखना चाहते हैं, इंडिया गठबंधन को जिता देना। जब आप बटन दबाने जाओ तो इस बार बटन केजरीवाल को जेल भेजने या केजरीवाल को आजाद करने के लिए दबाना। रशिया का नाम सुना है? रशिया, पुतिन ने क्या किया? जितने विपक्षी नेता थे उनको सबको कैद करके जेल में डाल दिया या मरवा दिया, और फिर चुनाव करवाए। 87% वोट मिल गए, 87%। जब विपक्षी नहीं होगा, लड़ने वाले नहीं होंगे, सारे वोट आप ही को मिलेंगे। बांग्लादेश में भी अभी ऐसा हुआ, उसने सारे विपक्षी नेताओं को जेल में डाल दिया और शेख हसीना जीत गई। पाकिस्तान में भी यही हुआ, इमरान खान को जेल में डाल दिया, उसकी पार्टी छीन ली, उसका सिंबल छीन ली। तर बीकेसीवर सभा सुरू आहे सध्या इंडिया आघाडीची आणि बोलतायत अरविंद केजरीवाल। सभेकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा। Fab. Trend in real life with Myntra. Shop from 50,000 trendy styles dropping weekly. Myntra Trend IRL. नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय एबीपी माझा. बुलेटिनच्या सुरुवातीला महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराचीच बातमी आपण पाहूया. मुंबईमध्ये आता प्रचार शिगेला पोहोचतोय. आज मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील टीम एनडीए विरुद्ध शरद पवार आणि ठाकरेंच्या नेतृत्वातील टीम इंडिया आघाडीचा एक उग्र हिंदुत्व की उस सोच को भी बल दिया था, जिसे एक बड़ा जन समर्थन मिला था। हम जानते हैं कि बाला साहब ठाकरे ने खुद एक समय के बाद कभी चुनाव नहीं लड़ा, लेकिन महाराष्ट्र में शिवसेना का उदय आपण बघताय एबीपी माझा आणि आता थेट दृश्यही बघताय आपण। पंतप्रधान मोदी पोहोचलेत बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर। तिकडे बल देना जो ते वंदन करायला पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण एबीपी माझावर बघताय। मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यात आलेलं आहे। का मुंबई दौरा बेहद अहम है।
बालासाहेब शिवाजी ठाकरे पार्कमध्ये नुकतीच प्रचार सभा पार पडली जानते हैं प्रधानमंत्री आणि आता नरेंद्र मोदी पंतप्रधान बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी पोहोचले शिवाजी पार्कवर। त्यावेळची ही दृश्य। पुष्पांजलि करने से पहले हम जानते हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संविधान निर्माता बाबा साहब अम्बेडकर का मुंबई दौरा बेहद अहम सोमवारी आहे बालासाहेब मुंबई आणि परिसरातल्या निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा आणि त्यासाठी प्रचार सभा महायुतीची शिवाजी पार्कवरच पार पडली आणि त्या शिवाजी पार्कवरच्या प्रचार सभेनंतर आता पंतप्रधान बालासाहेब ठाकरे को हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले आहेत बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी। संविधान निर्माता बाबा साहब अम्बेडकर का मुंबई दौरा बेहद अहम है। बालासाहब ठाकरे को पुष्पांजलि करने से पहले हम जानते हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संविधान निर्माता बाबा साहब अम्बेडकर का मुंबई दौरा मुंबईत दाखल होताच पंतप्रधानांनी चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं होतं। नंतर ते सभास्थळी पोहोचले, त्यांनी संबोधित केलं आणि आता ते पोहोचलेले आहेत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी। पुष्पांजलि करने से पहले हम जानते हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संविधान निर्माता बाबा साहब अम्बेडकर का मुंबई दौरा बेहद अहम है। बालासाहब ठाकरे को पुष्पांजलि करने से पहले हम जानते हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संविधान निर्माता बाबा साहब अम्बेडकर का मुंबई दौरा बेहद अहम मुंबईच्या शिवाजी पार्कमध्येच हे स्मृतीस्थळ आहे आणि त्याच शिवाजी पार्कमध्ये काही वेळापूर्वीच महायुतीची प्रचार सभा पार पडली, जिकडे पंतप्रधानांनी संबोधित केलं आणि आता ते पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर। तिकडे जाऊन त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे। शिवाजी पार्क परिसरातली ही दृश्य। सोमवारी मुंबई आणि परिसरातल्या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडते आणि याचसाठी महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी महायुतीची प्रचार सभा काही वेळापूर्वीच पार पडली, जिकडे महायुतीचे सगळे प्रमुख नेते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सगळे उपस्थित होते। पंतप्रधान मोदींनी तिकडे संबोधित केलं आणि त्यानंतर ते पोहोचले बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर। तिकडे त्यांनी जाऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलंय। निलेश बुधावले आपल्याला ताजी अपडेट देत आहेत। निलेश, अशील काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ज्यावेळेस या ठिकाणी आगमन झालं त्यावेळेस सुरुवातीला चैत्यभूमीला ते गेले होते, त्यानंतर सावरकर स्मारकाला देखील त्यांना भेट घेतली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट स्टेजवर गेले अशा पद्धतीची चर्चा रंगले इतकं पाहायला मिळालं। मात्र काही वेळापूर्वी त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस स्थानिक पोलिसांची चर्चा केली, माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांच्या वतीने जी माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन केलं आणि त्यानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो ताफा आहे तो थेट स्टेजच्या दिशेने गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। नुकतीच या ठिकाणी आता सभा देखील संपलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणाहून रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात। निलेश, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर पंतप्रधान हे प्रचार सभे आधीच पोहोचलेले होते, ही गोष्ट आता स्पष्ट होते। नक्कीच अश्विन, सुरुवातीला ज्यावेळेस पंतप्रधानांचा ताफा सावरकर स्मारकातून बाहेर पडला त्यानंतर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून त्या ठिकाणाहूनच पुढे अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या स्टेजच्या दिशेने पुढे गेल्याची माहिती आता समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तेव्हा काही वेळापूर्वीची दृश्य पंतप्रधानांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात त्यांना बाळासाहेब ठाकरेंना पंतप्रधानांनी अभिवादन केलंय। दरम्यान बीकेसी मैदानावर देखील मवियाची महत्वाची सभा पार पडलेली होती आणि तिकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेले आहेत आपण ते पाहूया। सगळे गद्दार आणि भाडोत्री, सगळे बेअकली आणि नकली अशी असली शिवसेना, असली काँग्रेस, असली राष्ट्रवादी आणि सर्व मित्रपक्ष आहेत त्यांची ही सभा आहे। तिकडे सगळी भाडोत्री माणसं आहेत।
वक्ते भाडोत्री, उमेदवार भाडोत्री, आणि मला असं कळलं की माणसं सुद्धा भाड्याने आणलेत. इकडे एकाने तरी हात वर करून सांगायचं की कोणाला भाडं दिलंय का रे? मोदीजी, तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करून बघा. नाही, हा माझा महाराष्ट्र तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत तुमचं राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही. कारण इकडे आम्ही तसबिरीचं पूजन केलं. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, हा महाराष्ट्र, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तो शहा, मोदी आणि अदानीचा महाराष्ट्र आम्ही कदापि होऊ देणार नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा. मोदीजी, तुम्ही आज शिवाजी पार्कवरनं बोलतायत, बोलून घ्या. पंतप्रधान म्हणून शेवटचे मुंबईत आलायत, बोलून घ्या. कारण 4 जूनला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे. याचा अर्थ असा की जसं चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते, तसं तुम्ही 4 जून नंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल, देशाचे पंतप्रधान राहणार नाही, कोणत्याही परिस्थितीत राहणार नाही. एक तर तुम्ही ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळामध्ये मदत केली, त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता. मग असं नेमकं आहे तरी काय की उद्धव ठाकरेचं तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलत, वडील पण पळवलेत, तरी देखील ही लोक हटत का नाहीत माझ्याकडनं? काही लोक माझ्यासोबत आहेत. मी जिथे जिथे जातो तिकडे गर्दी होते, प्रत्येक ठिकाणी गर्दी होते, आणि लोक समोरून सांगतायत, उद्धवजी चिंता करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही लढा, फक्त या हुकुमशहाला गाडा, तुम्ही या हुकुमशहाला गाडा. तर बीकेसी मैदानावर ही सभा सुरू आहे सध्या इंडिया आघाडीची, आणि ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलेला आहे आणि त्यांनी भाष्य केलेलं आहे. तर ही काही वेळापूर्वीची दृश्य जेव्हा पंतप्रधान मोदी पोहोचले होते बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, उद्या 5 वाजता प्रचार संपतोय. तसं पाहिलं तर ही निवडणूक प्रचाराची सांगता सभा आहे आणि आपल्या विजयाची नांदी ठरणारी ही विराट जनसभा आहे. आज मुंबईमध्ये 2 सभा होत आहेत. एका बाजूला तुम्ही सगळे आलेला आहात, आपण सगळे आलेलो आहोत, आणि दुसऱ्या बाजूला कोण जमले तुम्हाला कल्पना आहे. सगळे गद्दार आणि भाडोत्री, सगळे बेअकले आणि नकली, अशी असली शिवसेना, असली काँग्रेस, असली राष्ट्रवादी आणि सर्व मित्रपक्ष आहेत, त्यांची ही सभा आहे. तिकडे सगळी भाडोत्री माणसं आहेत. वक्ते भाडोत्री, उमेदवार भाडोत्री, आणि मला असं कळलं की माणसं सुद्धा भाड्याने आणलेत. इकडे एकाने तरी हात वर करून सांगायचं की कोणाला भाडं दिलंय का रे? एक तरी भाडखाऊ आहे. सगळे तिकडे गेलेत. आणि गंमत म्हणजे मी थोडासा रिपोर्ट घेत होतो, आता 4 जूनपर्यंतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला उभे राहिलेत, कारण 4 जून नंतर ते पंतप्रधान नसणार आहेत. हे आपण ठरवलेलं आहे. मी काल मुलाखत देताना एक शब्द वापरला की ज्याप्रमाणे नरेंद्र मोदीजींनी आपल्याला फसवलं होतं, नोटबंदी जाहीर केली, अचानक 8 वाजता उतरले टीव्हीवर आणि सांगितलं, आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं की काहीतरी चांगलं पंतप्रधान आलेत, काहीतरी चांगलं बोलतील, पण आले आणि सांगितलं की तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत त्या नोटा आज रात्री 12 वाजल्यापासून फक्त कागदाचे तुकडे राहतील, त्यांचं चलनी महत्व 12 वाजल्यापासून रद्द करण्यात येत आहे. त्याला डिमॉनिटायझेशन म्हणतात. मग तसंच मोदीजी, तुम्ही आज शिवाजी पार्कवरनं बोलतायत, बोलून घ्या. पंतप्रधान म्हणून शेवटचे मुंबईत आलायत, बोलून घ्या. कारण 4 जूनला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे.
याचा अर्थ असा की जसं चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते, तसं तुम्ही 4 जून नंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल, देशाचे पंतप्रधान राहणार नाही, कोणत्याही परिस्थितीत राहणार नाही. मला काही वेळेला कीव येते काही लोकांची. काय लोक जमवतात, जणू काही देशातले सगळे प्रश्न संपलेत, महागाई कमी झालेली आहे, सगळ्यांना रोजगार मिळालेला आहे, सगळे खाऊन पिऊन ढेकर देऊन सुस्त पडलेत. अशा एका वातावरणात हे लोक राहत आहेत. चीन तिकडे ढेंगेमध्ये घुसलाय, आडवा तिडवा घुसलाय. तिकडे ना मोदी जायला तयार, ना अमित शहा जायला तयार. पण सगळी फौज भाडोत्री घेऊन संपवायला आज इकडे आलेले आहेत. संपवून बघा, मी आव्हान देतोय. मोदीजी, तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करून बघा. नाही, हा माझा महाराष्ट्र तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत तुमचं राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही. कारण इकडे आम्ही तसबिरीचं पूजन केलं. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, हा महाराष्ट्र, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तो शहा, मोदी आणि अदानीचा महाराष्ट्र आम्ही कदापि होऊ देणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही किती डोकी आपटा, डोकी फुटतील, पण माझा मर्द मराठा जो हिम्मतवान आहे तो एक सुद्धा फुटणार नाही. आणि तुमच्याकडे तुम्ही सगळे गद्दार घेतायत, घ्या. उलट काही वेळेला एक गोष्ट बरी असते, जो निसर्गाचा नियम आहे, ऋतू येतात, ऋतू बदलतात, पानं उगवतात, पानं सडतात, आणि सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत. ती जोपर्यंत झडत नाहीत तोपर्यंत नवीन अंकुर फुटत नाहीत. आज सगळे सडलेली पानं मी माझ्या शिवसेना वृक्षाने टाकून दिलेली आहेत. ती तुमच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीवाल्यांनी गोळा करून तुमच्या गळ्यात घातलेली आहेत. भारतीय जनता पक्ष हा कचरा गोळा करणारा पक्ष झालेला आहे. कचरा गोळा करणारा पक्ष, कचरा जमाव पक्ष. भाडोत्री तर आहेच, भाकड आहेच, भेकड आहेच, आणि कमळाबाई तर आहेच आहे. पण ही पहिली निवडणूक अशी आहे की या वेळेला नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रचाराची दिशा सापडत नाहीये. त्यांना एक असा उन्माद चढला होता की देशातली जनता आपण काही केलं तरी ऐकेल. 400 पारचा नारा दिला होता. पण आपण काय दिला नारा? अबकी बार भाजपा तडीपार. आणि हा नारा दिल्यानंतर ते चिडीचूप झाले. मग घराणेशाहीचा मुद्दा काढला. त्यांना असं वाटलं होतं की घराणेशाहीचा मुद्दा काढला तर उद्धव ठाकरे गप्प बसेल. अहो मोदीजी, तुम्ही कोणत्या घराण्याचे मला माहिती नाही. तुमच्या घराण्यावरती कसले कोणाचे संस्कार आहेत मला कल्पना नाही. मी एवढ्यासाठी म्हणतोय कारण माझं घराणं ज्या मातीत जन्माला आलं त्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, आणि तुम्ही ज्या मातीत जन्माला आलात त्या मातीमध्ये औरंगजेब जन्माला आला. आणि आज तुम्ही जे काय संपूर्ण गल्लीबोळं फिरताय महाराष्ट्रामध्ये, मुंबईची गल्लीबोळं धुंडळतायत तुम्ही. औरंगजेब सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 27 वर्ष हिंदवी स्वराज्य काबीज करण्यासाठी आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला. 27 वर्ष महाराष्ट्राशी झुंजला, पण पुन्हा त्यांनी आग्रा बघू शकला नाही. महाराष्ट्राने त्याला इकडेच मूठमाती दिली. आज तुम्ही काय म्हणून मतं मागतात महाराष्ट्रासाठी? काय अधिकार आहे? काय केलं तुम्ही महाराष्ट्रासाठी? गेल्या 2 वेळेला महाराष्ट्राने तुमच्यावरती प्रेम केलं. दिल्लीचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्नाची भरा कष्ट करणं हा आपला धर्म आहे हे समजून अरविंद केजरीवाल त्या ठिकाणी काम करतात. पण हे त्यांचं काम ज्यांना मंजूर नाही ते नरेंद्र मोदी त्यांच्या तुरुंगामध्ये टाकलं. का? तर कुठेतरी धोरण ठरवलं. मुख्यमंत्र्यांना, राज्यकर्त्यांना वेगवेगळ्या भाषावर धोरणं ठरावी लागतात.
आणि ते त्यांना त्यासाठी त्यांना तुरुंगात टाकले, त्यांच्या मंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकले, अनेक देशातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगामध्ये टाकले. याचा अर्थ स्वच्छ आहे की मी म्हणेल त्या पद्धतीने संसार, मी म्हणेल त्या पद्धतीनं लोकशाही हा एक कैली कार्यक्रम आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतलेला आहे. आणि हे असंच चालू राहिलं तर माझी खात्री आहे की तुमचे माझे सगळ्यांचे अधिकार उद्ध्वस्त झाल्याशिवाय हे ग्रस्त स्वस्थ बसणार नाही. त्यांनी टीकाची टिप्पणी केली. शिवसेनेच्या संदर्भात नकली सेना म्हणजे अरे ज्या बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्या संकटाच्या काळामध्ये तुम्हाला वाचवायचं काम केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे. पण तुम्ही विसरलात. भले तुम्ही काही म्हणले, किती टीका टिप्पणी केली, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा तरुण आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला विचार की जो आज उद्याची फळं घेऊन जात आहेत त्याच्या मागे शक्ती उभी केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुम्ही किती त्या संबंधीची टीका टिप्पणी केली तर त्याच्याकडं या राज्याचा सामान्य माणूस धुमकून सुद्धा बघणार नाही. आम्हाला लोकांच्याबद्दल तुम्ही बोललात, सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुणीतरी एक भटकचा आत्मा आहे. आत्मा कधी असतो? माणूस गेल्याच्या नंतर असतो. यांना चिंता फैली आम्हाला लोकांची. भटकचा आत्मा. मी एवढंच सांगू इच्छितो की हा आत्मा तुम्हाला सत्तेहून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी जे जे काही करावं लागेल ती करण्याची ताकद तुम्हा सगळ्यांच्या मदतीनं आम्हा लोकांच्याकडे आहे. त्याची पूर्ण उपयुक्तता ही करण्याची भूमिका घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. लोकशाही संकटात आहे, संविधान संकटात आहे, महाराष्ट्राचं हित संकटात आहे. या सगळ्यातून सुटका करायची असेल तर आपल्याला एकत्र राहावं लागेल. कुणी काही म्हणलं तर आज महाराष्ट्रामध्ये हे जे महत्त्वाचे पक्ष एकत्र आले त्या ऐक्याच्या जोरावर आणि तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर उद्या ज्या वेळेला निवडणुका येतील त्या आलेल्या आहेत, चालू झालेल्या आहेत. या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये भाजप आणि मोदी या प्रवृत्तीचा पराभव करणं हे तुमचं माझं काम आहे. मुंबई शहराच्या निवडणुका या ज्या 2 दिवसावर आलेल्या आहेत त्या निवडणुकीचा पुरेपूर लाभ तुम्ही घ्या आणि उत्तम प्रकारे या ठिकाणी भाजप आणि मोदी या प्रवृत्तीचा पराभव करा हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद पवार साहेब. आणि यानंतर आता विनंती करतो अखिल भारतीय तर बीकेसी मधल्या सभेमध्ये बोलत होते शरद पवार. इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा.